आपण महाराष्ट्रभरातल्या घडामोडींचा आढावा घेऊया। बातमी बीडमधून आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि विष्णू चाटेचं एकत्रित असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। या सीसीटीव्हीमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसतात। पोलीस अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। आपल्या राज्यानं गुंडगिरीच्या आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या याआधी कधीही पाहिलेल्या नव्हत्या। राज्यावरती ही वेळ धनंजय मुंडेंच्या टोळीनं आणली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ देता असा आरोपही जरांगेंनी केला। खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातले भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीनं चौकशी केली। याबद्दल आता दत्ता खाडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या प्रकरणाशी संबंध नाही, मात्र एकाच जातीचे असल्यामुळे त्यांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावलं असेल असं दत्ता खाडे म्हणाले। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। तर मुंडे समर्थकांनी अत्यंत हीन दर्जानं आपलं ट्रोलिंग केलंय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, अन्यथा आपण परळीत येऊन धडकू असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। खंडणी प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे बीडच्या मांजरसुंबा भागात 9 एकरांची जमीन आहे। 50 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे आणि इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय। परभणीमध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दिलेली 5 लाखांची मदत सोमनाथच्या आईनं नाकारली आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या लोकांना या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय। बोगस पीक विमा प्रकरणी धाराशिवमधील ऑनलाईन केंद्र चालकांवरती गुन्हा नोंदवला गेलाय। विमा भरलेले 565 शेतकरी दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांना सादर झालाय। दरम्यान शेतकऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत असून शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरतेय। 1 रुपयात पीक विमा या योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे योजना बंद करण्याची कृषी खात्यानं सरकारला शिफारस केली आहे। या योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलंय असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। दरम्यान योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल असंही त्यांनी सांगितलं। सोबतच 4 लाखांपेक्षा जास्त अर्ज बाद केल्याची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली। प्रत्येक योजनेमध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असा अजब दावा केलाय राज्याच्या कृषी मंत्र्यांनी। त्यामुळे कोकाटे भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत का हा सवाल उपस्थित झालाय। बोगस पीक विमा प्रकरणी सरकारचा सहभाग नाही हे जर सिद्ध करायचं असेल तर 4.25 लाख बोगस अर्जदारांना गेल्या 5 वर्षात किती पैसे दिले गेले याची माहिती शासनानं जाहीर करावी असं आव्हान शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। एकीकडे सोयाबीन आणि कापसाला फटका बसलाय तर दुसरीकडे दरांमध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलाय। कापसाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करतात। जळगावच्या चोपड्यामध्ये तूर काढणीला सुरुवात झाली आहे। दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीच्या दरात 2000ची घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता आहे। कांद्याची आवक घटल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा महाग झालाय। कांद्याच्या दरात किलोमागे 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला फटका बसतोय। वाशिम जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलांमुळे तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय। त्यातच बाजारात तुरीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला 41 रुपयांपर्यंतचा दर मिळत असून सरासरी 2000 रुपयांचा दर प्राप्त झालाय। अमळनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, धुकं आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना धोका उत्पन्न झालाय। जवळपास 38,000 हेक्टर क्षेत्रावरची पिकं धोक्यात आली आहेत। कृषी पर्यटनाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर 10 ॲग्रो मॉल उभारण्याचा निर्णय झालाय। त्यानुसार जिल्ह्यात अनुकूल जागेचा शोध घेणं सुरू करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील माणका इथे वामन खंडारे यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असताना खोदकामादरम्यान शेषनागाची मूर्ती सापडली। ग्रामस्थांनी या मूर्तीची विधिवत पूजा करून महादेव मंदिरात ठेवली आहे। त्यानंतर ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली।
हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एकच गणवेश त्यांना मोफत मिळालाय। शाळा सुरू होऊन 7 महिने लोटलेत तरी दुसरा गणवेश काही मिळालेला नाहीये। त्यामुळे प्रजासत्ताक दिनी तरी ध्वजारोहणासाठी नवा गणवेश मिळेल का असा सवाल पालकांनी विचारलाय। कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवरती आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाईल। पुरातत्व खात्याकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भक्तांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद असेल। जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नाशिक आयकर विभागानं पथक त्यांचं दाखल झालंय अशी चर्चा रंगतेय। या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांना विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला। त्यामुळे पथक नेमकी कोणती तपासणी करणार याबाबतचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। धरणगाव तालुक्यातील सावरखेडा ते धावडे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। ठिकठिकाणी खडी आणि डांबर निघाल्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पारनेरमधल्या सुप्यानजीक असलेल्या जांभूळ ओढ्यात रासायन मिश्रित पाणी सोडल्यानं विहिरीचं आणि पाईपलाईनचं पाणी दूषित बनलंय। त्यामुळे गावासह लोकांचं आणि जनावरांचं आरोग्यही धोक्यात आलंय। भुसावळच्या वाजोडा, जोगलखेडा, साकेगाव आणि भानखेड्यात शेतकऱ्यांनी कृषी पंपाचं वाटप करण्यात आलंय। कृषी पंप योजनेअंतर्गत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी पंपांचं वाटप केलं। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटण तहसील कार्यालयातील महसूल विभागानं हेळवाक इथे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला। 277 वारसांना वारस नोंद दाखवल्याचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघाती विमा सानुग्रह अनुदान सुद्धा दिलं गेलं। जळगावमध्ये सर्व वाहनांना 1 मार्चपर्यंत सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणं बंधनकारक असेल। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं आरटीओकडनं पालन केलं जात आहे। HSRP नंबर प्लेट नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल। रत्नागिरी जिल्ह्यातील वाळू माफियांमुळे पाणी टंचाईचं संकट उद्भवलंय। नदीचा डोह बुजल्यामुळे नदीत केवळ गाळ आणि दगड शिल्लक राहिलेत। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। त्यामुळे गाळ साफ करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली जाते। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींनी आतापर्यंत 61% कर वसुली केली आहे। अद्यापही 6.57 कोटींची थकबाकी शिल्लक आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी वेळेत कर न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे। नांदेड रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मॉकड्रिल केलं। गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याचं प्रात्यक्षिक पोलिसांनी सादर केलं। यात अग्निशमन दलाचे 80 ते 90 जवान सहभागी झालेले। बर्ड फ्लूमुळे झालेल्या कावळ्यांच्या मृत्यूनंतर उदगीर शहर प्रशासन अलर्ट मोडवर गेलंय। शहरातील महात्मा गांधी उद्यान आणि हुतात्मा स्मारक नगर परिषदेकडनं सील करण्यात आला। यानंतरची बातमी थेट दाओसमधली आहे। दाओसमध्ये आज दिवसभरात एकूण 7 सामंजस्य करार करण्यात आले। यातले प्रमुख करार कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रा, बारासोर एलॉय यांच्यासोबतचे आहेत। सोबतच विराज प्रोफाइल्स, NBEV, JSW ग्रुप, वारे एनर्जीसह हे करार संपन्न झाले। तर JSW सोबत महाराष्ट्रानं सर्वात मोठा सामंजस्य करार केल्याचं कळतंय। JSW या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे। गडचिरोलीमध्ये खास करून JSW या कंपनीची सर्वात मोठी गुंतवणूक पाहायला मिळेल। त्यामुळे दाओस कराराच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 3,91,500 कोटींची गुंतवणूक आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि दाओसमधला पहिला करार सुद्धा त्यांनी गडचिरोलीच्या बाबतीत केला आणि आता JSW कंपनीच्या माध्यमातूनही गडचिरोलीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक येईल। आणि यानंतरची बातमी आहे बीडमधनं। बीडच्या माजलगाव पालिकेतील मुख्याधिकाऱ्याची उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत आता चौकशी होणार आहे। नगरोत्थान योजनेअंतर्गत 50 कोटींच्या कामात अनियमितता असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी फड यांनी बोगस कामाची 27 कोटींची बिलं काढल्याचा आरोप केला गेला। या आरोपानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन झाली आहे। पालघर जिल्ह्यातील 35 हत्या आणि 28 हत्येचा प्रयत्न अशा सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय। ही माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या वतीने देण्यात आली। परभणीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। या संदर्भात शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जारी झालंय। बांगलादेशी घुसखोरांवरती कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली।
परभणीच्या नानलपेठमध्ये एका घरातल्या सिलेंडरमध्ये अचानक गॅस गळती सुरू झाली, त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं. दरम्यान अग्निशमन दलानं केलेल्या त्वरित कारवाईमुळे मोठा धोका टळला. धाराशिवमधील वाघ शोधण्यासाठी यवतमाळमधून आलेल्या स्पेशल टीमच्या हाती काहीच न लागल्यानं रिकाम्या हाती त्यांना परतावं लागलंय. त्यामुळे आता पुण्याची विशेष रेस्क्यू टीम वाघाचा तपास करेल. चंद्रपुरात अस्वलाच्या हल्ल्यात ट्रक चालक जखमी झालाय. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेनं परिसरात दहशत पसरली आहे. या घटनेनंतर वन खात्यानं या भागात गस्त घालणं सुरू केलंय. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी किनारपट्ट्यांवरती ड्रोनची करडी नजर असेल, त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसलाय. पहिल्याच 9 दिवसात 27 बेकायदेशीर बोटींवर कारवाई पार पडली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलंय. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याचे आदेश दिले. छत्तीसगड ओरिसा सीमेवरती झालेल्या चकमकीत 20 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं. 1000पेक्षा अधिक जवान विशेष अभियान माओवाद्यांच्या विरोधात लढत होते. अजूनही पोलिसांकडनं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात महावितरणकडनं बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडरवरती उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे मीटर रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. वाशिमच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. बागलाणच्या बिजोटेमध्ये गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकत धरणे आंदोलन केलं. ग्रामसेवक सातत्यानं अनुपस्थित राहत असल्यामुळे गावकरी आक्रमक झालेत. अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळाला. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे सैफला रुग्णालयातनं घरी सोडलं गेलं. सैफची प्रकृती आता उत्तम असून गाडीतनं उतरल्यावरती सैफ स्वतः चालत घरी पोहोचला. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीनं बांगलादेशातनं पोहत भारतात आल्याची माहिती दिली आहे. डाउकी नदीतनं पोहत या आरोपीनं भारत गाठलाय अशी माहिती समोर येते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. सैफवरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा घरातले 4 नोकर घाबरून पळून गेले. हल्ला झाला त्यावेळी त्यांनी मदत केली नाही अशी माहिती सुद्धा मिळते. सैफवरती हल्ला करणारा आरोपी आधी बांगलादेशमधनं पश्चिम बंगालमध्ये आला आणि मग तिथून तो मुंबईत आला होता. त्याचा मोबाईल क्रमांक आणि त्याचं बँक अकाउंट पश्चिम बंगालचं असल्याची माहिती आहे. दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. शिवसेनेनं यापूर्वी दिल्लीची निवडणूक लढवलेली होती. दरम्यान यंदा युती धर्माचं पालन करत सेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी JP नड्डांकडे समर्थनाचं पत्र पाठवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांनी केलेल्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. स्टंटबाजांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात. नंदुरबार जिल्ह्यातील रांझणी कृषी विद्यालयाच्या परिसरातनं बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालंय. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वनविभागाच्या प्रयत्नांना अखेरीस यश मिळालं. वर्ध्याच्या वायगावात जंगली रानडुकरांनी धुडगूस घातलाय. गावात शिरलेल्या रानडुकरानं चहाच्या टपरीचीही नासधूस केली. त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी जाळं टाकत या रानडुकराला पकडलं आणि जंगलात सोडलं. पुण्याच्या बिब्बेवाडीतील बारमधील कर्मचाऱ्यांकडनं 2 तरुणांना बेदम मारहाण झाली. काठी आणि बांबूनं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. या मारहाणीमध्ये 2 तरुण गंभीररित्या जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार केले जातात. एका गुंडाला त्याच्या नावानं हाक मारल्याच्या रागातनं गुंडानं तरुणाला बेदम मारहाण करत धारधार चाकूनं जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झालाय. उरणमधल्या चिरनेर गावात बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत पावलेल्या कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्याचे आदेशही दिलेत. पालघरमध्ये पहिल्यांदाच भूमी अभिलेख विभागामार्फत भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात आलंय. त्यात जमिनीची मोजणी त्या संदर्भातील विविध कामं जलद गतीनं मार्गी लावली जातील. आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं. उल्हासनगरमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यानं त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होतीये. रस्त्याच्या खोदकामादरम्यान JCBचा धक्का लागल्यानं ही दुर्घटना घडली आहे. पालघरच्या वाडाकुळूस भागात टायरपासनं ऑइल आणि तार काढणाऱ्या कंपन्यांकडनं जीवाशी खेळ केला जातोय. नियम मोडत मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत, ज्यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी 4 फुटांची व्यासाची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलं. हे पाणी घरात घुसत असल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. मुंबईतील जयेश तायक्वांदो अकादमीतील खेळाडूंनी भारतीय संघाचं नाव उंचावर दिलंय. तम्माफिनिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केल्या गेलेल्या वाईन कप तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पुमसे आणि कुरोगी स्पर्धेत या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. उरणच्या चिरनेरमध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेतला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेल्या एसआयटीचं पथक मालेगावात पोहोचलं. मालेगावात बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या आरोपांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली. ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर चिंचवडमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भांडूपमधल्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटला एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातोय. बुलेटिनमध्ये आपल्याला अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचाच आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.